झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई प्रदेश अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित यांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी चौकशी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे। नाशिकच्या 3 सामाजिक कार्यकर्त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे। 2 आठवड्यात राज्य सरकारला या प्रकरणी उत्तर देण्याचे आदेश कोर्टाने दिले। दरम्यान या प्रकरणी याचिकाकर्त्यांचे वकील उदय वाणुंजीकर यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी डॉक्टर विजयकुमार गावित आणि भरत कुमार गावित यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक याचिका आलेली आहे। त्यांच्या मालमत्तेविषयक ही याचिका आहे। याचिकाकर्त्यांचे वकील डॉक्टर उदय वाणुंजीकर आपल्यासोबत आहेत। सर, नेमकी याचिका काय आहे? याचिकेमध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे? एका वाक्यात सांगायचं झालं तर ज्ञात उत्पन्न स्त्रोताशी विसंगत अशा प्रकारची मालमत्ता जमा केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलेला आहे। याला इंग्रजीमध्ये आपण असं म्हणतो की डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्स टू द नोन सोर्स ऑफ इन्कम। आणि मग हे दाखवण्यासाठी म्हणून याचिकाकर्त्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये विविध माहिती गोळा केलेली होती। त्यांचं म्हणणं असं आहे की या फिगर्स खरं पाहता खूपच कमी आहेत, कारण याच्या फिगर्सपेक्षाही त्यांची मालमत्ता, त्यांचं उत्पन्न, त्यांचे जे काय ॲसेट्स आहेत ते खूप आहेत। जी नोटीस बजावलेली आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे आणि कोणाकोणालाही नोटीस बजावलेली आहे? माननीय उच्च न्यायालयानं जी नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये या सगळ्या प्रतिवादींना नोटिसा इश्यू केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये सरकारी वकील जे माननीय सरकारी वकील साहेब अपियर झालेले होते, त्यांनी सरकारी प्रतिवादी जे काय आहेत त्यांच्या वतीनं ती नोटीस स्वीकारली, ते स्वतः हजर होते। परंतु जे खाजगी प्रतिवादी आहेत त्यांना आता त्या नोटिसा बजावल्या जातील। म्हणजेच डॉक्टर गावित जे मंत्री महोदय आहेत, त्यांचे बंधू जे आमदार साहेब आहेत आणि त्याच्याबरोबरीने त्यांच्या कुटुंबातल्या अन्य लोकांना देखील त्या नोटीस आता बजावल्या जातील। राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेईल या संपूर्ण प्रकरणामध्ये हे पाहणं आवश्यक आहे। त्याचबरोबर डॉक्टर विजयकुमार गावित आहे यांच्या विरोधात जी याचिका आलेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की त्यांचे उत्पन्नाचे जे स्रोत आहेत त्यामध्ये खूप विसंगत आहे। त्यामुळे जे डॉक्टर विजयकुमार गावित आहेत ते अडचणीत आलेले आहे असं म्हणावं लागेल। पुढे हरीश, अजित मांढरे, झी 24 तास, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।